शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी घेतली पाहिजे। महावितरणला काही सूचना दिलेल्या आहेत का? नाही, आता मी ती बैठक बोलवली अधिकाऱ्यांची वाळशीला, महावितरणची लोक बोलवले। शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देण्यात येईल? नाही, आपल्या स्टँडिंग ऑर्डर देतात। आता 2 शाळकरी मुली त्या कुटुंबातल्या 2 बंधू पुण्यात अडकले होते आणि त्या पुण्याच्या पाण्याची पर्वा न करता आमचे जे सहाय्यक निरीक्षक आहेत प्रल्हाद गीते या अधिकाऱ्यानं अतिशय शौर्यानं त्या पुण्यामध्ये जाऊन त्या सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं। साधारण या तालुक्यामध्ये 3 मंडळामध्ये जो साधारण 45 गावं जास्त प्रभावित झाले। मला वाटतं की अनेक वर्षांमध्ये, मला वाटतं मागच्या 50-60 वर्षांमध्ये एवढी अभूतपूर्व स्थिती जी आहे ही यापूर्वी कधी लोकांनी पाहिली नाही। अचानक जो प्रचंड पाऊस झाला त्याचा परिणाम एकतर मोठ्या प्रमाणात शेती वाहून गेली, खरडून गेली, थोडक्यामध्ये ओळणारमध्ये खरडून गेली। काही आता ह्या गावात मी ज्या उभा आहे त्या ठिकाणी संत्र्याच्या मोठ्या प्रमाणात बागा होत्या, त्या पूर्णपणे 100% नुकसान झालं। इथे काही शेतकऱ्यांच्या 2-3 शेतकऱ्यांची बांधवांच्या काही वाहून गेल्यात। इथे 2 शाळकरी मुली त्या कुटुंबातल्या 2 बंधू पुण्यात अडकले होते आणि त्या पुण्याच्या पाण्याची पर्वा न करता आमचे जे सहाय्यक निरीक्षक आहेत प्रल्हाद गीते या अधिकाऱ्यानं अतिशय शौर्यानं त्या पुण्यामध्ये जाऊन त्या सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं। खरं त्यांचं तर मी अभिनंदन करतो। त्यांना राज्य सरकारच्या वतीने काय त्यासाठी निश्चितच असे जाणबाज अधिकारी असतात, परिस्थितीवर भान ठेवून ज्या पद्धतीने त्यांनी काम केलंय त्याचं कौतुक आहेच आहे। परंतु जे आता नुकसान झालं शेतकऱ्यांचं, मी आता औरंगाबाद भागात त्या अकाउंटकडे जाऊन आलो मी। आता सगळे पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जी काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे करा। फार नियमाच्या आडवे नियमाच्या अडचणी उभ्या करत शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी घेतली पाहिजे। महावितरणला काही सूचना दिलेल्या आहेत का? नाही, आता मी ती बैठक बोलवली अधिकाऱ्यांची वाळशीला, महावितरणची लोक बोलवले। शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देण्यात येईल? नाही, आपल्या स्टँडिंग ऑर्डर देतात। आता NDRFचे जे नॉर्म्स आहेत, म्हणजे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड जो आहे आपल्याकडे, आता ते आपण मागच्या काळामध्ये NDRFचे नॉर्म्स पेक्षा ज्यादा मदत तीव्रता जी होती झालेल्या नुकसानाची ते पाहून आपण शासन निर्णय करील। म्हणून आता स्टँडिंग ऑर्डर आहे त्याप्रमाणे 95 होतील। आता कांद्याचा असा प्रश्न आहे की आपण उभ्या कांद्याच्या पिकाला 95 करतो नुकसान झालं तर शेतकऱ्यांना कांदा बाहेर पडला होता घेऊन आणि तो वाहून गेला, तरी मी सगळे 95 ते सुद्धा करायला सांगितलेले आहे, ज्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ही आमची भूमिका आहे। ज्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आता इथे काही घरं नाही, त्यांना पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे, 4-4, 5-5 फुटापर्यंत पाणी गेले, पूर्ण उद्ध्वस्त झाले संसार, त्यांना नुकसानीचं 100% शेतकरी त्याचे घरं जर बाधित झाले असतील तर त्याला शासन मदत करेल ना। आपण सांगितलं जातं की अटी शर्ती लावल्या जातात, त्यामुळं पंचनामे करण्यामध्ये आणि प्रशासन आता माझे जिल्हाधिकारी महोदयांना माझे बोलणं झाले, त्यांचं जी वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे पंचनामे करावे असं सांगितलेलं आहे। एकदम मनुष्यबळ कमी असेल तर तालुक्यातल्या अन्य भागामध्ये अतिवृष्टी नाही आहे त्या भागातून तलाठी सरकारला उपल करा, म्हणजे पुढच्या 2 दिवसात पंचनामे आपल्याला वेगाने करता आले पाहिजे। शेवटी याच्यात नियमात बसतो का नाही हा मुद्दा महत्वाचा नाहीये, ह्या आलेल्या संकटातून त्या शेतकऱ्याला किंवा त्या ग्रामस्थाला मदत करणे शासनाची भूमिका आहे। तो आम्ही आता निर्णय करू त्याबद्दल। आता काही भागांमध्ये आपण म्हणल्याप्रमाणे नदीत अतिक्रमण लोकांनी केलेले आहेत, ओढ्यात अतिक्रमण केलेले आहेत। आता मी एका कोणी पाहिलं किंवा प्रवाह अडवला एका माणसानं, बंगला बांधला सोनेवाडीनं, तर तिथे आता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आता ते सगळं बांधकाम कशीच करायचं, तो बंगला तोडला तर हरकत नाही, तो तोडून टाका साहेब। शेवटी सरकारी जागेमध्ये तुम्ही विना परवाना जर बांधकाम करत असेल ते मान्यच होणार नाहीये। मी तर जलसंपदा खातं म्हणून आमच्या सगळ्या नदी काठचे अतिक्रमण असतील, धरणामध्ये धरणाच्या कडे लोकांनी अतिक्रमण केलेले आहे, सगळी काढा सांगितलीच आहे। शेवटी अतिक्रमण काढणं त्याशिवाय प्रवाह सुरळीत करणं हे ब्रिटिश काय फार पूर्वीच्या काळात कसे झाले त्याला, या ओढ्यांचे, नाल्यांचे, नद्यांचे। आता ते काही बऱ्याच वर्ष पाणी वाढलं नाही तर लोक जसं आपल्या नावावर जाग करून घेतल्या त्या। आता अशा अतिवृष्टी सुविधा होतात तर मूळ ओढ्याची जी रचना आहे त्यात पाणी वाढायच ना। मग आपल्याला असं वाटतं की घरात पाणी शिरलं, याच्यात पाणी गेलं, पण आपण ओढे घर बांधलेली आहेत। 40 फुटाचा 50 फुटाचा बोळा पुरे होता नकाशामध्ये, तो आता किती फुटा झाला, 10 फुटा झालेला आहे। आता दुर्दैव आहे, पण तरी आम्ही त्याचा विचार करत नाही, अतिक्रमणात आहे का नाही त्याला मदत करण्याची भूमिका शासनाची आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी।
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.